त्याला प्रतिसाद नाही ना भेटला, मग आपण परत प्रस्ताव परत असं नसतं, असं नसतं, असं नसतं. 20 सालापासून चालले, दोनदा दिलंय ना, परत काय कोण हो ना. हॅलो, असं आहे, परत कसं एकदा दोनदा दिलं चाललंय का? हो काळे साहेब ऐका ना, पाचतो ना. चहा सांगा ना. अहो काळे साहेब ऐका बोला. ना, नंतर येईल साहेब. तुम्ही का उठताय मला समजत नाही नाही, अहो एक मिनिट, उठता का? एक मिनिट, ते नाही परत कार दिला नाही, आता त्या उत्तर आता काय द्यायचं याचा प्रश्न म्हटल्यावर काय. तुम्हाला जागा घ्यायची तर तुम्ही फेर नोटीस द्या ना, जर कोणीचा प्रस्ताव येत नसेल. नाही नाही, समजा कोर्टाने संचालक मंडळ म्हटलं बस झालं. संचालक कोर्टाने मंडळ निघालं ठरवलं. म्हणजे कोर्टाची जागा घ्यायची का? हे बघा, सॉरी तुम्हाला, सॉरी. हे बघा, जाहीर निविदा दिलती, 20 साली दिलती, ती दिलती. तुम्ही असं जर म्हणायला लागलं, त्याला काय माझ्याकडे उत्तर नाहीये. निविदेमध्ये ती दिली होती, जाहीर सकाळी दिली होती, 20 साली दिलती, परत दिलती, परत नुसते नोटीस द्यायला नाही. कुणी आले कोठडीचीच घ्यायची का नाही, जे प्रस्ताव झाले त्याचा विचार केला संचालक मंडळाने. सॉरी सॉरी. नाही ते तुम्ही आता त्याच्यावर जर असं म्हणायला लागलो काय करणार आहे. बोला. मांजरवाडी रोडलाच जागा पाहिजे का आपल्याला? काय नक्की मांजरवाडी रोडलाच जागा पाहिजे का बाजार समिती? मांजरवाडी रोडला नाही, ह्या हायवेला मला पाहिजे, लोकांना सोयीचं. पुन्हा नाशिक हायवे आणि हे अष्टविनायक हायवेला इथं पाहिजे. इथं सगळं पोटेन्शियल जास्त आहे, हायवे जास्त आहे. एक्सपोर्टच्या दृष्टीने सुद्धा, टोमॅटो केचप याच्या दृष्टीने, कोल्ड स्टोरेजच्या दृष्टीने, शिरूरच्या लोकांना सुद्धा इथं कांदा मार्केट याच्या दृष्टीने महत्वाचं. इकडे शिरूरचे लोक यायला तयार आहेत सगळे. अशा दृष्टीने इथं जिथं पोटेन्शियल तिथं. हा ठीक आहे ना, मग येडगावला आपल्याला सरकारी जागा आहे ना गायरान, द्या ना लगेच. आम्ही केले मागणी, ती पण घेणार आहे. तुम्हाला प्रस्ताव केलंय. माहिती घ्या, माहिती घ्या. त्यांच्याकडे पण आम्ही मागच्या आठवड्यात मिटिंग केली, मागितली, तिकडे पण करणार आहे आपण. केले, मागणी केली आपण. जागा भेटत होती तर तुम्ही तिथं नाही होत, ती पण घेणार नाही. ही वेगळी आहे, ती पण पाहिजे आम्हाला. ती पाहिजे, मग ही काय घेतली? आता ती घेतली, तुम्हाला उत्तर दिलं सगळं. तुम्ही असं तुम्ही 28 कोटीला घेतली जागा, उत्तर द्या नीट. गायरान ती जागा एक मिनिट थांबा जरा. अहो तुम्ही त्या वागलेसारखं माझ्या तोंडात नका घालू, तुमचं काय जे आहे ते. इकडे एक मिनिट. ही जागा मला जी तुम्हाला मगाशी म्हटलं, टोमॅटो मार्केट, कांदा मार्केट, भाजी मार्केट साठी हायवेला पाहिजे, योग्य पाहिजे. ती मार्केट येडगावची जरी जागा मिळाली तरी त्याच्यासाठी हे नाहीये. तिथे ते काय करायचे, काय युनिट करायचे ते करू. मार्केटसाठी योग्य नाही, संचालक मंडळाला योग्य नाही वाटली म्हणून हे केली नाही. कुठं आंबे हातवीला जरी मिळाली तरी आम्ही तिथे घ्यायची किंवा नाही घ्यायची ते सगळा खुलासा केला. का घेतली ते केली. तुम्ही म्हणता तिकडच का घेतली इकडं, असं त्यामुळे मी म्हणतो सॉरी असे. अहो टोमॅटो मार्केटला म्हणजे योग्य नाही ना. अहो ते तुम्ही नाही ठरवू शकत, आमच्या संचालकांनी ठरवलं, तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं. चला अहो साहेब नाही काढू साहेब. नाही नाही माईक द्या, माईक. हो साहेब माईक द्या. चला. अरे मॅनेजर कोण आहे कळते आम्हाला. चला. आमच्या दुधाला बाजार नाही, बरं कोण काय बोलत नाही. तुमचे काळे साहेब कसं नाही जा. दुधीला 2 रुपये बाजार दे, मुलाखत घ्यायला शेतकऱ्यांची. ते काळे साहेबांना बोल ना मित्र. तुम्ही बोला, इथं नाही बोला. अरे दुधीला बाजार नाही तर बोला काळे साहेबांना. काही करायला लागले, दुधाला बाजार नाही. अरे काळे साहेबांना बोला. वासरं सोडली नाही. वासरं सोडली ना कंडी बोटवर. आगे बढ़ो. काळे साहेब आगे बढ़ो. अहो पळ काढलं काळे साहेबांनी. आगे पुढे बढू गेली ती. माझ्या नादीला तुम्हाला नाही आम्ही कोण आहे? आम्ही कोण? आम्ही संजय विचारतो तुम्ही का बोलू. अहो तुमची पोरं तिथं संसद कामाला आहे ना का बोलायला. अरे यांची तुमची मुलं त्यांच्या संसद कामाला पुढच्या वेळेस उभे राहा. बाजार समितीला निवडून येशील. बरं का? निवडून येशील. त्यांची बरं आहे. 4था स्तंभ यांच्यामुळे चौथा स्तंभ घातरावला तुम्ही. या शेतकऱ्यांचं माल नाही, त्यांच्याशी तुम्ही मुलाखत घेता. लोकांनी रोडवर जाणं पारकाली वासरं सोडली, त्यांची मुलाखत पहिलं त्याला सांगायचं तुला असा प्रश्न विचारतो आणि मग त्याचं मुलाखत तोडपाणी न झाल्यामुळे प्रकार घडले, त्यांची मुलाखत घ्या. तुमचं काय नाव आहे? दादू धोंडकर. मग काय म्हणणं आहे तुमचं? नाही नाही, मी याच्यावर नाही बोलत. जे प्रकार घडला हा तालुक्यात, तो तोडकरी हा एक एजंट याच्यातून देवाला नाही माहिती. हे तुमचं तुम्ही बघा. मला काय सांगू काय माहिती मग तुम्हाला? अरे बाबा आपण सदस्य 28 कोटी जरा द्या ना. 28 कोटीचं 28 लाख नाही. 28 कोटीचं काय?
पण ते 15 डायरेक्टर काय मूर्ख आहेत का? ते डायरेक्टर माझ्या लेखी मूर्ख आहेत. काय म्हणणे तुमचं? 28 कोटीला घेणार आहे मूर्ख आहेत. आमच्या दृष्टीने तुम्ही मूर्ख आहे. मूर्ख आहेत. आता तसं म्हणा ना, मग आम्ही बी म्हणतो 15 मूर्ख आहेत, 15 डायरेक्टर मूर्ख आहेत. काय म्हणणे कोणचं? अरे काळे साहेब गेले पळून, पुढे आगे बढो, पळून गेले, प्रश्नाची उत्तर नाही देता गेले. अहो पळून गेले तुमचे काळे साहेब, आगे बढो काय? अरे काय जरा वाटतं का नाही? 28 कोटी तुमच्या काय याचे नाही, जनतेचे पैसे आहे तो. हा तू काय एकटा जनता नाही. ये तिकडं हस घ्या असून. हा मग काय तू म्हणून जनता आहे सर. मार्केटला आलाय का 3 तास इथं खिचडी खायला आलाय, सगळा व्हिडिओ आहे ना. अरे एक हात नाही लावला आम्ही, अरे नाही लावला. अरे खिचडी तिकडे खाली काही काही खाली आहे की व्हिडिओ. या ठिकाणी आता पाहतोय की आपले काळे साहेबांनी पळ काढलेलं आहे आणि त्यांचे जे वगैरे बच्चे आहे तो घोषणाबाजी करते. ठीक आहे, असे काही 3-4 जण आहेत ते काळे साहेब म्हणून काही हे नाही. किती लोक आहेत इथं? 15-20 लोकांच्या वर नाहीत. आणि संचालक काही लोक जे काही लाभार्थी आहेत ती लोक असे आरोळे ठोकणार ते ठीक आहे, परंतु सर्वसामान्य जनतेच्या तोंडाला पाणी पुसायचं काम संजय काळे साहेबांनी केलेलं आहे. 10 एकर जमीन ही 28 कोटी रुपयाला घेतलेली आहे. जुन्नर तालुक्यातला सर्वात मोठा महाकाय व्हिडिओ जो आहे, महाकाय व्यवहार हा संजय काळे साहेबांच्या नावाने गिनीज बुकामध्ये नोंद झालेला आहे. अरे बाबा तू काय बोलतो? संचालक नाही बोलत, तुला काय झाले? तुला काय गाळा दिलाय का संजय काळेंनी? आरावाला मग अशा पद्धतीचं जे आहे. आणि माझं तर विनंती आहे की एक माझं सुद्धा म्हणजे रक्त उसळतंय, हे एवढा चुकीचा व्यवहार चालू आहे आणि तुम्ही सर्व पाहिलंय. जुन्नरच्या जनतेला माझी विनंती, 21 तारखेला जे आंदोलन होणार आहे ते कोणत्या पक्षाचं नाहीये, सर्वसामान्य शेतकऱ्याचं आंदोलन आहे. आणि ह्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहा, नाहीतर ह्या लोकांचा असं हसू होत राहील. हे जे लाभार्थी आहे उपस्थित राहू नका. यांनी ना 4था स्तंभ घासवायची कामं चालली ठिकठिकाणी. तो नाव काय? संतोष भुजबळ. गाव कोणतं? संतोष भुजबळ हेच गाव. इथंच राहतो आणि इथंच रोज कामाला येतोय. सांग काय आव्हान काय करणार? येऊ नका काय? कुणी येऊ नका, काही झालेलं नाही, काही होणार पण नाही. ऐकलं? काहीच होणार नाही. काळे साहेबांच्या हातले लांब लांब पर्यंत काय होणार नाहीये. हे काळे साहेबांचे अशी ही पंटर लोक आहेत, ही दादागिरी करणारी. आणि शेतकऱ्यांना बघा, आणि याला उत्तर देण्यासाठी 21 तारखेला सर्वांनी उपस्थित राहा. माझी कळकळीची विनंती आहे, राजकीय म्हणून नाही, हात जोडून विनंती आहे. ह्या लोकांचं तोंड बंद करण्यासाठी व हा झालेला व्यवहार हा चुकीचा आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. 21 तारखेला सर्वांनी उपस्थित राहा. जुन्नर टाइम्स, नारायणगाव.